नमस्कार. आज सुंदर अशी एक तळणाची रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आपण पाहू शकता की सुंदर असा कलर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि खाण्याची सुद्धा इच्छा होत आहे. तर ती कशी बनवली आहे आपण आता बघूया. तर 1 वाटी आपण दही घेतलेलं आहे आणि ते छान आपल्याला आता या ठिकाणी फेटून घ्यायचं आहे. अगदी त्याची गाठ अजिबात राहिली नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते छान फेटून घ्यायचं आहे. आणि ह्या फेटण्याला खूप जास्त महत्त्व आहे ह्या रेसिपीमध्ये. त्यानंतर आपण अगदी पाऊण चमचा मीठ यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी खाण्याचा सोडा वापरणार आहोत. पण आता या ठिकाणी आपण पाहू शकता की किती कमी असा खाण्याचा सोडा, अगदी पाव चमच्यापेक्षाही थोडासा कमी असा सोडा आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि छान आपल्याला हे आता फेटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही फरक पाहू शकता की किती सुंदर असं फ्लफी आपलं हे दही आता तयार झालेलं आहे. आणि ही रेसिपी जी आहे ती आपण मैद्यापासून बनवत आहोत. तर आपण या ठिकाणी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. सुरुवातीला आता 1 वाटी टाकली आणि आता ही अर्धी वाटी टाकून घेत आहोत. आणि त्यानंतर हे 3 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ इथं वापरलेलं आहे. या तांदळाच्या पिठामुळे थोडंसं वरून असं क्रंचीनेस यायला मदत होतो. छान असं वरून हे कुरकुरीत होतात आणि आतून छान असे आपण अगदी फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पुढे पाहालच, तर त्यामुळे आतून अगदी छान फ्लफी आणि नरम मऊ असा हा वडा तयार झालेला आहे. तर या वड्याकडे पाहून आपल्याला बटाटे वड्याची किंवा गुलगुल्याची, आपल्या इथले जे गुलगुले असतात तर त्याची नक्कीच आठवण झाली असेल. तर आपण या ठिकाणी पहा, अर्धा वाटी पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि छान आपण आता चमच्याच्या साहाय्याने ते असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला भरपूर असं इथं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपला मैदा असा हा छान फेटून तयार होईल. अगदी छान एकजीव करायचा आहे, छान फेटून घ्यायचं आहे की त्यामुळे छान अशी हवा आतमध्ये भरली जाईल आणि आपला जो बोंडा आहे तर तो अतिशय मऊ आणि लुसलुशीत आतून तयार होईल. तर छान भरपूर असं फेटायचं आहे आणि अगदी ते भांड्यापासून पहा वेगळं होत आहे. या ठिकाणी आपल्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर नाही वापरलं तरी चालेल. त्यानंतर इतर जे साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर ते आता आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत. तर आता हे खोबरं आहे, तर हे थोडं खोबऱ्याचे तुकडे भाजलेले होते, न भाजलेले सुद्धा आपण भिजत घालून घ्यायचे पाण्यात आणि मग ते त्याचा वापर करायचा. किंवा ओलं नारळाचे तुकडे असले तर ते सुद्धा खूपच सुंदर असे लागतात. त्यानंतर आपण कढीपत्ता, जिरं आणि त्याचसोबत बारीक किसलेलं अद्रक आहे, कोथिंबीर आहे म्हणजे आपला विदर्भातला सांबार, आणि हिरवी मिरचीचे तुकडे आहेत. तर या रेसिपीमध्ये थोडासा ओवासुद्धा घालतात, पण मी या ठिकाणी तो घातलेला नाही आहे. आणि ओल्या नारळाचे जर तुकडे आपण टाकले तर हा जो बोंडा आहे हा खाताना छान तो असा खोबऱ्याचा तुकडा दाताखाली आला की खूपच छान अशी चव त्याची लागते. आणि आता हे मिश्रण सगळं आपण छान फेटून घेणार आहोत आणि अगदी 10 ते 20 मिनटापर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, त्याला रेस्ट द्यायची आहे. आणि ह्या स्टेजला जर तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटलं तर थोडा मैदा घालून आपण ते फेटून घेऊ शकतो. आणि मिश्रण जर घट्ट वाटलं तर आपण या ठिकाणी 1 ते 2 चमचे पाणी घालू शकतो. आणि एका बाजूला कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपला हात जो आहे तो ओला करून घेतला आहे की जेणेकरून ते मिश्रण आपल्या हाताला चिकटलं नाही पाहिजे आणि तो बोंडा सोडताना पटकन असा तो तुटला पाहिजे, त्याची अशी शेंडी नाही निघाली पाहिजे. तर तिकडे तर हा अगदी आपलं जे मूठ आहे ते समोरची जी बाजू आहे तर त्या बाजूनेच तो पटकन असा गोल असा तोडून त्यामध्ये टाकतात, पण आपल्याला ते काही जमणार नाही. तर थोडासा शेंडा त्याला आला तरी चालेल. आणि हे थोडेसे छोटे छोटेच आपल्याला टाकायचे आहे कारण तो फुगून नंतर छान असा मोठा होतो. आणि हे छान असे थोड्या वेळाने असे आपोआपच वर येतात, छान फुगतात आणि वर येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते असे पलटवून घ्यायचे आहे.
त्याची दुसरी साईड आपल्याला खाली करून घ्यायची आहे आणि छान असे क्रिस्पी बदामी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि आपलं जे गॅसची फ्लेम आहे तर ती आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा झारा फिरवायचा आहे, कारण ते अगदी गोल तयार झाल्यामुळे ते लवकर पलटत नाही. त्यामुळे आपल्याला असं हा उलटा झारा करून असा थोडासा फिरवत राहायचं आहे. आणि मग वाटलं तर थोडेसे आपल्याला अलटपलट हे करून घ्यायचे आहे. आता छान आपले बदामी रंगावर छान असे तळून झालेले आहेत बोंडे, तर ते आपण काढून घेऊया. तर ह्या रेसिपीचं नाव आहे म्हैसूर बोंडा. तर ही कर्नाटकमधली ही रेसिपी आहे आणि आपल्या विदर्भातली कोणत्या रेसिपीसोबत साम्य आहे बरं? तुम्हाला आठवत असेल तर नक्की कमेंट करा. आणि ती रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि ही रेसिपी आपण शक्यतोवर पितृपक्षात करतो, एवढी हिंट मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर नक्की मला कमेंट करा की तो कोणता पदार्थ आहे की अगदी असा छान असा फुगतो, आतून अगदी जाळीदार असा तयार होतो आणि वरून छान क्रिस्पी राहतो. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी 2 असे हे गोल चमचा होता एक, त्याने टाकायचा प्रयत्न केलेला आहे. चमचा ओला करून घेतला आणि तो त्याच्याने ते मिश्रण टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते काही छान असं पडत नव्हतं आणि तो बोंडासुद्धा खूप मोठ्या आकाराने होत होता. त्यामुळे मी 2 टाकल्यानंतर पुन्हा आपल्या हाताने चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असे आपण हे बोंडे आता पुन्हा तळून घेणार आहोत. अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे आम्हाला थोडासा उत्साह आणि प्रेरणा मिळते की नवीन नवीन रेसिपीज आपण घेऊन यायसाठी. पण आपल्याकडील नेहमीच भजी आणि बटाटे वडे हे पदार्थ खातो, तर ह्या वेळेला म्हैसूरचा हा बोंडा किंवा म्हैसूर भजी नक्की करून खा. तर म्हैसूरमध्ये मी अजून एक पदार्थ खाल्लेला आहे, तर तो म्हणजे मधुर वडा. तर तो सुद्धा मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर असे वेगवेगळे पदार्थ आपण ह्या चॅनलवर आपल्या ट्राय करणार आहोत. आणि ही शेंगदाणा आणि खोबऱ्याची हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून ही चटणी तयार केलेली आहे. असं अप्रतिम असा आपला हा बोंडा तयार झालेला आहे. आणि आपण आता पाहू शकता की छान वरून असा कुरकुरीत असा हा आपला बोंडा तयार झालेला आहे. आणि आतून तुम्ही पाहाल की किती छान मऊ आणि किती असा जाळीदार आपला हा बोंडा तयार झालेला आहे. आणि ह्या चटणीसोबत तर खूपच असा अप्रतिम असा हा बोंडा लागतो. तर एकदा नक्की या पावसाळ्यामध्ये ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली तुमच्या घरच्या सगळ्यांना तर ते सुद्धा नक्की कमेंट करून मला जरूर कळवा. धन्यवाद. तयार आहे आपला म्हैसूर बोंडा.